हाय हॅलो नमस्कार. तर मी गंधाली खिस्ते तुमच्या सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा खूप दिवसांनी एक्सप्लोर विथ गंधालीमध्ये. तर आज खूप खास दिवस आहे. आज आहे 19 नोव्हेंबर वार बुधवार. तर आमचे जे महाराज आहेत श्रीकृष्णाजी महाराज खिस्ते यांची आज पुण्यतिथी आहे आणि सर्व खिस्ते लोक आज तिथं असतात. तर हा ब्लॉग पूर्ण तिथला आहे. बघा कशा प्रकारे साजरी केली जातात. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसा वाटला हा आमचा उत्सव. आत्ता हे जे तुम्ही बघत आहात तर हे आहे श्रीकृष्णाजी महाराजांचं मंदिर, जे खिस्ते गल्लीमध्ये समाधीवाडा आहे तिथंच हे मंदिर आहे. तुम्ही बघा आणि पुढं ही जी तुम्हाला मूर्ती दिसत आहे ती कृष्णाजी महाराजांचीच आहे. आणि ह्यामध्ये पुढं जी साईडला जी कृष्णाजी महाराजांची इथे जी पताका आहे ती स्वतः पांडुरंगाने श्रीकृष्णाजी महाराजांना दिलेली आहे. जी पताका तुम्ही बघताय ती पांडुरंगाने स्वतः कृष्णाजी महाराजांना दिलेली. आणि हा उत्सव दरवर्षी खिस्त्यांमधील एक जण कोणीतरी घेऊन साल घेऊन हा मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा केला जातो. तुम्ही बघा हा उत्सव आणि नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि तुम्ही जाता हे जे बघणार आहात पुढं हे संपूर्ण श्रीकृष्णाजी महाराजांचं चरित्र आहे. हे चरित्र तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. मी हे चरित्राचा व्हिडिओ मुद्दामून घेतलेला आहे कारण मी व्हॉइस ओव्हर करताना काही सांगताना चुकायला नको. त्यामुळे ते तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कळालंच श्रीकृष्णाजी महाराजांचा पुण्यतिथीचा उत्सव कशा प्रकारे साजरा झाला आणि तुम्हाला हा उत्सव कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि या उत्सवाचं एक महत्त्व असं आहे की यामध्ये जे पुढे बघालच की ब्राह्मणांच्या पंक्ती होतात. त्यामध्ये जे ब्राह्मणांच्या पंक्तीमध्ये जे उष्टान्न राहिलेलं असतं त्यामध्ये खिस्ते परिवारातील प्रत्येक पुरुषाने लहान मुलाला त्यामध्ये लोळवलं जातं. कारण की ती तशी प्रथाच परंपरेने चालत आलेली आहे. आणि ती लोळल्यानंतर ते अंगाला लावून घेतल्यानंतर त्याची आंघोळ करण्यासाठी ते नदीत जावं लागतं, अशी ती प्रथा आहे. तुम्ही संपूर्ण व्लॉगमध्ये बघितलं तर काका तुम्हाला जेव्हा प्रशांत मालक आले होते तेव्हा ते त्यांना सांगतच होते, तेव्हा तुम्हाला कळलंच. आणि यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे श्रीकृष्णाजी महाराजांना स्वतः पांडुरंगाने श्रीकृष्णाजी महाराजांना दर्शन देऊन पेड्याचा नवसाचा त्यांना अधिकार दिलेला आहे. त्यामुळं श्रीकृष्णाजी महाराजांना नवस केलेले जातात. ज्यांचे काही पूर्ण होत नसतील तर ते नवस ज्यांचा पूर्ण होतो म्हणजे होतो नवस पूर्ण, ज्यांचा नवस पूर्ण होतो ते लोक श्रीकृष्णाजी महाराजांना पेड्याचा नैवेद्य दाखवतात. त्यांचा नवस पूर्ण झाल्यानंतर त्यांना कुंची. आणि मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडून काही चुकायला नको, त्यामुळे मी हे संपूर्ण चरित्र दाखवत आहे. ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा उत्सव खरंच खूप सुंदर होतो. आणि तो प्रत्येक खिस्तेमधला व्यक्ती आलेला असतो, प्रत्येकजण तिथं आलेला असतो, त्यामुळं खूप सुंदर असं वातावरण होतं. आणि मी लास्टला आमचे फॅमिली फोटो टाकते, ते पण नक्की बघा. आणि तुम्हाला श्रीकृष्णाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हा जो पुण्यतिथीचा उत्सव होता तो खूप परंपरेने चालत आलेला होता. हा कृष्णाजी महाराजांचा 231वा पुण्यतिथी उत्सव होता. तो अशा प्रकारे आनंदात सगळे मिळून साजरा केलेला होता. तुम्ही बघा, तुम्हाला कळलंच. आणि तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये जी आता पुढे जी आरती बघणार आहात ती कृष्णाजी महाराजांची आरती आहे, ती पण तुम्ही बघा. आणि सगळं आनंदाचं वातावरण आहे. तुम्ही पण त्यामध्ये या ब्लॉगच्या माध्यमातून सहभागी व्हा. सज्जन मंडल डोले हृदय आनंद. जय देव जय देव जय कृष्णाजी बुवा. तुमच्या स्मरणे देवा ब्रह्मे विसावा. जय देव सर्वाभूती समान विठ्ठल नादे. कैसा भेद करावा संसार भेदे. खसला निश्चय चित्ती गुरुवाचा बोधे. जवळे येऊन राहे भक्ती आल्हादे. जय देव जय कृष्णाजी बुवा. तुमच्या स्मरणे देवा ब्रह्म विसावा. जय देव देऊन हस्तकटावर दिसते गणनीळ. येथे यारे तुम्हा इतके भवजळ. गोष्पद मात्र भवाब्दे.
जेवणाला याच्यावर समोर चिकित्सांनी लोळायचं बागेत आंघोळ करायची काय नाही मला तर आजचा पुण्यतिथीचा उत्सव खूप छान प्रकारे पार पडला आणि दरवर्षी समाधी उत्सव साजरा होतो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडणारच आहे, तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि हे जे आता तुम्ही बघणार आहात पुढची जी क्लिप आहे ती आरतीची, नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. खरंच मन तृप्त होतं आणि इथं आमचे सगळे खिस्तेचे लोक आलेले असतात, जे आता बाहेरगावी गेलेले असतात कामामुळं, ते प्रत्येकजण इथं पुण्यतिथीच्या दिवशी आवर्जून येतं. तर तुम्ही नक्की ब्लॉग बघा. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे ब्राह्मण लोकांची पंगत झाल्यानंतर जे त्यांनी उष्टान्न सोडलेलं असतं त्यावरती लोळण्याची पद्धत खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि आतमध्ये ब्राह्मणांची पंगत सोहळ्यात असल्यामुळे मला जाता आलेलं नाही आहे. माझ्याकडनं जेवढं शूट करणं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला दाखवते. पुण्यतिथी उत्सव झाल्यानंतर तिथं प्रसाद पण असं तुम्ही बघू शकता की आम्ही सगळे प्रसादालाच होतो आणि तिथं खूप लोकांना प्रसाद दिला जातो. ऑफकोर्स लोक येतात, दर्शनासाठी येतात, प्रसाद पण घेऊन जातात आणि हे प्रत्येक वर्षी परंपरेगत चालत आलेलं आहे आणि हे असंच पुढं चालत राहणार आहे उत्साहात, आनंदात. असंच प्रकार तुम्ही बघू शकता. आनंदात सगळे लोक प्रसादाचा आनंद घेत होते आणि मी पण म्हणेल तुम्हाला या सगळ्यांना प्रसादाला. आणि खरंच खूप उशीर झालेला आहे ब्लॉग टाकायला. आणि दिवसभर पुण्यतिथीचा उत्सव झाल्यानंतर तुम्ही आत्ता जे बघत आहात ते संध्याकाळी भजनाचा कार्यक्रमसुद्धा होतो. तर तुम्ही ऐका पुढं भजनाची क्लिप. तर मंडळी, तुम्हाला आजचा पुण्यतिथीचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की खाली कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बाय बाय बाय.